लिओनार्डो दा विंची एकदा म्हणाले होते की आपल्याला आकाशातील तारे, ग्रह यांच्या हालचालींबद्दल बरीच माहिती आहे, पण आपल्या पायाखाली दडलेल्या मातीच्या जादूबद्दल फार कमी कल्पना आहे. आणि खरंच आपल्या आजूबाजूला रोज दिसणाऱ्या मातीच्या कणात कितीतरी गुपितं आणि संपत्ती दडलेली आहे. माती म्हणजे आपल्या अन्नाचा, आपल्या आरोग्याचा, आपल्या पर्यावरणाचा आधारस्तंभ मानला जातो. आज आपण मातीच्या अद्भुत जगाचा शोध घेणार आहोत. माती ही अन्नधान्य पिके पिकवण्यासाठी मुख्य स्रोत आहे. मातीमध्ये आवश्यक खनिज, सेंद्रिय पदार्थ आहेत जे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. मातीत अनेक सूक्ष्मजीव आणि इतर जीवजंतू असतात जे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ विघटित करतात आणि जमिनीचं आरोग्य सुधारतात. मातीमुळे हवामानातील बदलांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. म्हणून माती मानवी जीवन आणि पर्यावरणासाठी आवश्यक आहे. मातीचं महत्व जाणून आपण मातीचं संवर्धन करण्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज आहे जागतिक मृदा दिन. त्यानिमित्त ऐकूया मातीचा अभ्यास, भविष्याचा विकास याविषयी डॉक्टर सायली बिरादर यांची मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो, जागतिक मृदा दिनानिमित्त विशेष मुलाखतीत मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, दरवर्षी 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्यांना मातीचं आणि माती संवर्धनाचं महत्व कळावं हा आहे. संयुक्त राष्ट्र संघानं 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून 2014 पासून साजरा करायला सुरुवात केली. तेव्हा आज जागतिक मृदा दिनानिमित्त मातीचं आणि माती संवर्धनाचं महत्व जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केला आहे डॉक्टर सायली बिरादर यांना. डॉक्टर सायली बिरादर या एका खाजगी कृषी परीक्षण प्रयोगशाळेत गुणवत्ता व्यवस्थापक आणि संशोधन सहयोगी अर्थात क्वालिटी मॅनेजर अँड रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर सायली, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मॅम. डॉक्टर सायली, आज जागतिक मृदा दिन आहे. त्या अनुषंगानं मला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायला आवडेल की विज्ञानाच्या भाषेत माती म्हणजे नक्की काय आणि ही माती तयार कशी होते बरं? सगळ्यात पहिले आपण जर साधारणपणे बघितलं तर माती म्हणजे एक आपल्याला निर्जीव गोष्ट वाटते, पण खरं तर विज्ञानाच्या परिभाषेत माती ही एक सजीव संस्था आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे याच मातीत आपल्याला बरेचसे अब्जावधी सूक्ष्मजीव, वनस्पती, शेवाळ हे सुद्धा आढळून येतात. आपण शाळेत कधीतरी विज्ञानाच्या पुस्तकात वाचलं असेल की एक मातीचा थर तयार होण्यासाठी 100 ते 300 वर्ष लागतात. ह्याचं मुख्य कारण जेव्हा एखाद्या दगडाची शेकडो वर्ष पाऊस, ऊन, वारा या सगळ्यामुळे कंटिन्युअसली झीज होते किंवा त्याचं विघटन होतं, तेव्हा कुठे जाऊन एक मातीचा थर तयार होतो. आणि हा थर तयार होत असतानाच त्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राणी यांचे कुजलेले अवशेषही ऍड होत असतात आणि त्यातूनच खरी माती तयार होते, जी आपण आत्ता पिकांसाठी वापरत आहोत. म्हणूनच त्याला अपारंपरिक किंवा नव्याने न बनवता येणारी असं एक नैसर्गिक संसाधन म्हणूनही माती ओळखली जाते. बरं डॉक्टर सायली, तुम्ही आता म्हणालात की माती ही नव्यानं न बनवता येणारी एक जैविक संस्था आहे. तर मग आपल्याकडे आता उपलब्ध असणाऱ्या मातीमध्ये असे कोणते घटक आहेत ज्याचा अभ्यास करणं सध्या आपल्याला गरजेचं आहे? शेतीच्या दृष्टीने जेव्हा आपण मातीचा अभ्यास करतो तेव्हा मुख्यतः 4 गुणधर्म आपण चेक करतो किंवा त्याची तपासणी केली जाते. त्यामध्ये सगळ्यात पहिले रासायनिक गुणधर्म, म्हणजेच काय तर मातीचा सामू, त्याची क्षारता, त्याच्यामध्ये किती प्रमाणात पोषक द्रव्य उपलब्ध आहेत, त्यांची हालचाल कशी होतीये, ते पिकांना कुठल्या प्रकारामध्ये उपलब्ध आहेत, या सगळ्याचा अभ्यास. त्यानंतर आपण बघतो भौतिक गुणधर्म, म्हणजे काय तर मातीची घडण, त्याची पोत, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, त्या मातीचं तापमान किंवा त्या मातीमध्ये किती हवेशीरपणा आहे याचा अभ्यास. त्यानंतर आपण बघतो ते म्हणजे जैविक गुणधर्म, ज्याला बायोलॉजिकल प्रॉपर्टी असंही म्हणतात. यामध्ये मुख्यतः आपण सूक्ष्मजीवांची संख्या, त्यांची किती विविधता आपल्या मातीमध्ये आहे आणि त्यामुळे आपल्या मातीची आरोग्य कसं आहे त्याचा अभ्यास केला जातो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्ब किंवा ज्याला सॉइल कार्बन असंही म्हणतात. तर मातीमध्ये जेवढा चांगला कर्ब तेवढीच त्याची सुपीकता किंवा स्थिरता चांगली असते. त्यामुळे जेव्हा पण आपण शेतीसाठी मातीचा अभ्यास करतो तर ह्या 4 गुणधर्मांचा महत्वाने अभ्यास केला जातो, जेणेकरून उपलब्ध मातीची धूप आणि ऱ्हास आपल्याला कमी करता येईल आणि एक शाश्वत शेतीकडे वळता येईल. माती आणि हवामान हे निसर्गाने दिलेले मोफत साधन आहे आणि त्याच्यामुळे त्याचा योग्य वापर कसा करायचा आणि तो कसा केला पाहिजे याचा अभ्यास आपण साधारणपणे मातीशास्त्रामध्ये करतो. सध्या सगळीकडे रासायनिक खतं वापरल्यानं होणारं प्रदूषण किंवा त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याबद्दल आपण खूप ऐकतो. तर त्यावर एक कृषी मृदा अभ्यासक म्हणून तुम्ही काय सांगाल बरं? सध्या आपण पाहतो
की रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खतांचा योग्य प्रमाणात आणि शास्त्रीय पद्धतीने वापर झाला तर त्याचा निश्चितच फायदा होतो. पण समस्या सुरुवात कुठून होते तर जेव्हा जास्त उत्पादन मिळावं या हेतूने रासायनिक खतांचा अयोग्य किंवा असंतुलित वापर वाढतो. मृदा अभ्यासक म्हणून माझं असं निरीक्षण आहे की जेव्हा अति रासायनिक खतं वापरली जातात त्यावेळेस मातीमधील सूक्ष्मजीव कमी होतात, सेंद्रिय पदार्थ घटतो आणि मातीची सुपीकता हळूहळू कमी होते. हे जमिनीला तर हानिकारक आहेच, त्याचबरोबर जेव्हा अति प्रमाणात वापरली गेलेली खते ही विरघळून जवळच्या पाण्याच्या स्रोतामध्ये जातात तेव्हा ती मानवी आरोग्यालाही हानिकारक असतात. उदाहरणार्थ आपण जे शेतीमध्ये युरिया वापरतो जो नत्राचा स्रोत म्हणून वापरला जातो, पण जेव्हा मोठ्या प्रमाणात नत्र मातीमध्ये जाते आणि ते वनस्पतींकडून वापरलं जात नाही तर त्याच्यामधला जो नत्र आहे तो नायट्रेटच्या फॉर्म मध्ये पाण्यामध्ये विरघळतो आणि जवळचे जे काही भूजल स्रोत आहेत जसं की विहीर, नदी, तलाव ह्यांच्यामध्ये जाऊन ते मिसळून जातात. त्यामुळे त्या भूजलामधली नायट्रेटची पातळी वाढते आणि ते पाणी जर आपण वापरलं पिण्यासाठी किंवा दुसऱ्या कुठल्या कारणांसाठी तर ते मानवी आरोग्याला हानिकारक ठरतं. अशाच प्रकारे अनेक आपल्याला हेवी मेटल्स किंवा जसे आर्सेनिक, लीड ह्या सगळ्याचेही प्रदूषण पाण्यामध्ये झाल्याचे अनेक बातम्या रिसेंटली ऐकायला मिळतात. पण ह्या सगळ्यात एक सकारात्मक बाजू अशी आहे आपल्या हातात सध्याचे असणारे उत्तम पर्याय जसे की बायो फर्टिलायझरचा वापर करणे, संतुलित खतांचा वापर वाढवणे, सेंद्रिय पदार्थांची मातीमध्ये पुनर्भरण केलं पाहिजे, जे काही आपल्या पिकांचे अवशेष आहेत ते आपण जर दर पिकाच्या काढणीनंतर पुन्हा एकदा त्याच्यात आपण आपले उरलेले अवशेष जर ऍड केले तर ह्या सगळ्या प्रदूषण करणाऱ्या घटकांचा परिणाम कुठेतरी कमी झालेला दिसून येतो. उपयुक्त उपाय केवळ प्रदूषणच कमी करत नाहीत तर मातीला पुन्हा जिवंत करण्यासाठीही मदत करतात. म्हणूनच माझं एकच म्हणणं असेल की रासायनिक खतांना घाबरून न जाता त्याऐवजी त्याचा शास्त्रीय किंवा वैज्ञानिक पद्धतीने वापर वाढवला आणि त्याच्याबद्दल जर आपण एक अवेअरनेस वाढवली तर कुठेतरी या सगळ्याचं चित्र बदललेलं दिसेल. डॉक्टर साई, मातीची धूप होऊ न देणे हा आपला उद्देश आहे. तर मला आता असं विचारायचे की सध्या भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात मातीचे कोणते ज्वलंत प्रश्न तुम्हाला दिसून आलेत बरं? सध्या आपल्याला माहितीये महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर अगदी जागतिक पातळीवर मातीचे काही सगळीकडे दिसून येणारे ज्वलंत प्रश्न आहेत. त्यामध्ये मातीतील सेंद्रिय कर्बाचे आणि त्याच्यातील सूक्ष्म जीवांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटणे हा सध्या जागतिक स्तरावरचा मोठा प्रश्न आहे. त्यानंतर मातीचा सामू आणि क्षारता वाढून त्याची क्वालिटी खराब होणे आणि त्यामुळे समस्याग्रस्त मातीचे प्रमाण वाढणे ज्या की आपल्याला शेतीसाठी वापरता येत नाहीत. हा एक खूप मोठा प्रश्न किंवा प्रॉब्लेम आपण म्हणू शकतो सगळीकडे आहे. त्यानंतर मातीमधील सूक्ष्म किंवा मुख्य अन्नद्रव्ये ज्यालाच आपण न्यूट्रिएंट्स म्हणतो ते कमी होऊन सॉइलची फर्टिलिटी कमी होते किंवा मातीची एक पोषण क्षमता पूर्णपणे कमी झालेली दिसून येते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे रासायनिक खतांचा अतिवापर किंवा अयोग्य वापर, त्याबरोबरच कीटकनाशकांचा अतिरेकी वापर ह्यामुळे मातीचे प्रदूषण हा एक ज्वलंत प्रश्न सगळीकडे दिसून येतोय. त्यानंतर क्षारयुक्त पाण्याचा सिंचनासाठी झालेला वापर यामुळे सुद्धा मातीची क्षारता सगळीकडे वाढत चालली आहे. आणि त्यानंतर आपण पहिल्यापासून ऐकतोय तसं वाढते नागरिकीकरण ज्यामुळे शेतीसाठी उपयोगी अशा जमिनी कमी झालेल्या आहेत किंवा शेत जमिनीचं कारखानदारी जमिनीसाठी केलं जाणारं कन्व्हर्जन किंवा कारखान्यातील विषारी सांडपाणी हे प्रक्रिया न करता जवळच्या मातीमध्ये किंवा जमिनींमध्ये सोडले जाणे ह्यासारखे प्रश्न सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर सगळीकडेच मोठ्या प्रमाणात दिसून येतात, आढळून येतात. आणि ह्या सगळ्यांमुळेच एक ओव्हरऑलच पूर्ण भारतभर मातीतील उत्पादकता आणि त्याची गुणवत्ता ही ढासळलेली दिसते आणि त्याचा परिणाम हा उत्पादकता कमी झाल्यामुळेही दिसून येतोय. त्याबरोबरच वृक्षतोडी, पूर परिस्थिती किंवा अतिवृष्टी यामुळे होणारी शेतीतल्या मातीची धूप ज्याच्यामध्ये आत्ताच आपल्याकडे झालेला महाराष्ट्रामध्ये झालेला अति पावसामुळे जो पूर आला होता त्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतीतल्या सुपीक माती वाहून जाऊन त्याची धूप झालेली आहे. हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे की पूर परिस्थितीचं प्रमाण वाढलेलं आहे दरवर्षी आणि त्यामुळे होणारी सुपीक मातीची धूप हाही एक मोठा ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे. सिमेंटचे रोड होत आहेत ह्या सगळ्याचे परिणाम कदाचित या मातीवर होतच असेल. अगदीच जे काही ऍग्रिकल्चर लँडचं NA म्हणजेच नॉन ऍग्रिकल्चर लँड मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. शहरीकरणासाठी सुपीक माती किंवा सुपीक जमिनीचा वापर वाढला आहे जो खरं तर मोठ्या प्रमाणात बघितलं तर आपल्याला भविष्यासाठी एक खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. कारण जर सुपीक मातीच आपल्याकडे नसेल तर आपण पुढे जाऊन शेती किंवा अन्न उत्पादन कशावर करणार हा एक ज्वलंत प्रश्न कुठेतरी पुढच्या जनरेशनसाठी राहील असं मला पण वाटतं.
डॉक्टर सायली, एक जबाबदार नागरिक म्हणून मग ही माती वाचवण्यासाठी आपण रोजच्या जीवनात कोणते बदल केले पाहिजेत, काय सांगाल बरं? नक्कीच आपण रोजच्या जीवनात छोटे छोटे बदल करू शकतो. त्याच्यामुळे आपण आपल्या आजूबाजूची माती किंवा आजूबाजूचा परिसर एक प्रकारे निरोगी ठेवू शकतो. त्यामध्ये मी सगळ्यात महत्वाचं सांगेन सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे, जसे की कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत किंवा हरित खते, ज्याला ग्रीन मॅन्युअरिंग असंही म्हणतात. तर ह्या गोष्टी जर आपण साधारणपणे आपल्या अगदी आजूबाजूच्या गार्डन मध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये दोन्हीकडे, म्हणजे अगदी शहरी लोकांनी सुद्धा करू शकतात किंवा शेतामध्ये तर हे केलंच जातं, ते करणं गरजेचं आहे. त्यामुळे होणार काय, तर सेंद्रिय कर्ब वाढेल मातीमधलं, आणि एकदा सेंद्रिय कर्ब वाढलं तर त्याच्यासोबत निगडीत असणारे रासायनिक, भौतिक सगळेच गुणधर्म मातीचे वाढले जातात आणि माती आपोआपच सुपीक व्हायला लागते. त्यानंतर सर्व शेतकरी बंधूंना किंवा भगिनींना मी सांगू शकेन की माती परीक्षण करूनच खतांचा वापर करणे, कारण मातीमध्ये नक्की काय कमी आहे हे समजल्याशिवाय जर खतांचा वापर झाला तर त्याचे दुष्परिणाम दिसून येणार. त्यामुळे ते जास्तीत जास्त कसं करता येईल याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं. त्यानंतर पिकांची फेरपालट करणे, म्हणजेच काय, तर तृणधान्य घेतल्यानंतर कडधान्य घेतली पाहिजेत. जसं की गहू किंवा बाजरी लावली होती तर त्याच्यानंतरच्या वेळेस तुम्ही हरभरा किंवा मूग, उडीद यासारखी तृणधान्य लावली पाहिजे, जेणेकरून मातीची सुद्धा फेरपालट होते, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषक द्रव्य ऍड होतात आणि माती सुपीक व्हायला लागते. त्यानंतर मल्चिंगचा वापर वाढवणे किंवा ड्रिप इरिगेशनचा वापर वाढवणे, जेणेकरून मातीचा ओलावा टिकून राहतो. त्यानंतर रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि कमीत कमी कीटकनाशकांचा वापर कसा करता येईल याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि एक सर्वसाधारण शहरातील लोक किंवा बाकी जरी शेतीमध्ये ते आता सध्या नसतील तर अशा लोकांनी किती जास्त प्रमाणात आपल्याला वृक्ष लागवड करता येईल किंवा वृक्षांची जी छाटणी चालू असते ती कशी कमी करता येईल आपल्या आजूबाजूला, ह्याच्यावरती थोडा भर दिला तरी आपल्याकडे असणाऱ्या ज्या काही माती किंवा जमिनी आहेत त्या आपण वाचवू शकू. आणि याबरोबरच बायो फर्टिलायझरचा वापर ह्याबद्दलचा अभ्यास करून ते कसे वापरले पाहिजेत ह्याच्याबद्दलचा आपण एक अवेअरनेस सगळीकडे पसरवू शकतो, कारण ह्यांच्यामुळे आपल्या मातीत उपलब्ध असणारे पोषक द्रव्य मोठ्या प्रमाणात पिकांना उपलब्ध होतात. त्याचाही आपण एक अभ्यास करू शकतो. आणि एक सगळ्यांसाठीच म्हणता येईल असं प्लास्टिक आणि रासायनिक पदार्थांचा कचरा कुठेही न फेकता किंवा तो मातीत गाडणे किंवा कुठेतरी जाळून टाकणे हा प्रकार आपल्याला कमी कसा करता येईल ह्याच्यावरती भर दिला पाहिजे. त्यामुळे सुद्धा मातीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असतं. आणि दुसरं एक शेतकऱ्यांसाठी सांगायचं झाल्यास आंतरपिके कशी घेता येतील, ज्यालाच इंटरक्रॉपिंग किंवा मिक्स क्रॉपिंग असंही आपण म्हणतो. त्याच्यामध्ये मुख्य पिकांमध्ये 2 ओळी दुसऱ्या पिकांच्या किंवा आंतरपिकांच्या लावल्या जातात, ज्यामुळे एखाद्या रोगाने येऊन संपूर्ण पीक नष्ट होणे किंवा हा प्रकार आपल्याला कमी करता येऊ शकतो. अशा छोट्या मोठ्या गोष्टी अगदी शेतकरी असो किंवा नसो हे सगळ्यांनी जर थोड्या थोड्या आपल्या आयुष्यामध्ये पाळायला सुरुवात केली तरी आपण कुठेतरी माती संवर्धनासाठी आपलं एक कॉन्ट्रीब्युशन देऊ शकू असं मला वाटतं. बरं डॉक्टर सायली, माझं एक निरीक्षण सांगते मी तुम्हाला की मी आतापर्यंत जिथे जिथे फिरायला गेले, म्हणजे महाराष्ट्रात आहे, भारतात वेगवेगळ्या राज्यात गेले, तर प्रत्येक ठिकाणी मला तिथल्या मातीचा रंग म्हणा किंवा त्याचा पोत वेगळा जाणवला. हा कशाचा परिणाम असू शकतो? खूपच इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन तुम्ही इथे सांगितलं की तीच मजा आहे मातीचा अभ्यास करण्याची. प्रत्येक एक ठिकाणी, प्रत्येक एक प्रदेशात आपण जसं आपण 100 किलोमीटर जर प्रवास करतो आहोत तर प्रत्येक एका किलोमीटरवर तुम्हाला माती किंवा जमीन बदलताना दिसते. कुठे मातीचं, जसं आपण म्हणतो कोकणात मातीचा रंग लाल आहे तर घाटावरती तो काळ्या रंगाची माती आहे, किंवा कुठेतरी ती पांढरट रंगाची आहे, किंवा कुठेतरी वाळूदार माती दिसते तर काळी माती एकदम चिकण माती असते. तर ह्या सगळ्या मागे कारण असतं की त्याची घडण होण्याची पद्धत, त्या ठिकाणचं क्लायमेट किंवा तिकडचं हवामान. जसं कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यावेळेस त्याच्यामधला जो काही कॅल्शियम आहे तो पावसाच्या पाण्याने विरघळून त्या मातीमधून निघून जातो आणि त्यामुळेच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कॅल्शियम, मॅग्नेशियम राहत नाही आणि फक्त आयरन, अल्युमिनियम ह्यासारखे खनिजे त्याच्यामध्ये राहतात आणि त्यामुळे त्या मातीचा रंग लाल असतो. किंवा ज्या दगडाची झीज होऊन काळी माती तयार होत असते त्यामध्ये ज्या प्रकारचे खनिजे एकंदरीत ऍड होत असतात वर्षानुवर्ष, त्यामुळे त्या मातीचा रंग काळा असतो. किंवा त्याच्यामध्ये मातीचे बारीक क्ले
पार्टिकल जे म्हणतात किंवा चिकण मातीचे जे कण असतात त्यामुळेच त्याला तो चिकटपणा येतो. म्हणजे माती कुठल्या खनिजापासून तयार झाली आहे, कुठल्या प्रकारच्या दगडाची झीज झाल्यावर ती माती तयार झाली आहे, तिथे कोणत्या प्रकारचं तापमान असतं, कोणत्या प्रकारचा पावसाळा असतो, ह्या सगळ्या गोष्टींवरनं एकंदरीत ठरतं की तिथली माती कशी असू शकते किंवा त्याचा रंग, त्याचा पोत किंवा त्याचे गुणधर्म कसे असतील हे साधारणपणे ह्या कारणांमुळेच ठरलं जातं. अच्छा. डॉक्टर सायली, पूर्वीच्या काळी आपण बघितलं की मड थेरपी किंवा माती चिकित्सा म्हणून वापरलं जायचं, त्याच्यामुळे अनेक आजार बरे सुद्धा व्हायचे. तर असे कुठले घटक आहेत मातीचे की जे थेरपीसाठी वापरले जातात? मातीमध्ये 3 वेगळ्या प्रकारचे कण असतात. एक आहे सँड, ज्याला वाळूचे कण आपण म्हणतो, दुसरं असतं सिल्ट आणि तिसरं आहे क्ले पार्टिकल, जसं चिकण मातीचे कण असतात. तर ज्या मातीमध्ये चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे ती माती पाणी मोठ्या प्रमाणात ओढून धरते किंवा ती शोषून धरू शकते. मग अशी माती आपण साधारणपणे मड थेरपीसाठी वापरतो, जेणेकरून त्या मातीमध्ये स्वतःचा एक ओलावा असेल आणि त्या मातीला जेव्हा आपण मड थेरपीमध्ये वापरतो तर आपल्या शरीराचं तापमान ती संतुलित करण्यासाठी मदत करते. अच्छा. त्याचप्रमाणे मातीमध्ये असणारे विविध प्रकारचे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, जसं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, फॉस्फेट, ह्या सगळ्या न्यूट्रिएंट्सचं सुद्धा आपल्याला ऍब्सॉर्प्शन आपली बॉडी अगदीच सोर्स ऑफ न्यूट्रिएंट नाही म्हणणार पण ते काही प्रमाणात आपले जे काही स्किनचे पोर्स आहेत ते न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करू शकते किंवा आपल्या त्वचेचे जे काही पेशी आहेत त्याच्यामध्ये जे काही छोटे छोटे छिद्र आहेत त्यातून ते न्यूट्रिएंट्स कुठेतरी एक्सचेंजही होत असतात किंवा ते त्याच्यामधनं एंट्री करत असतात शरीरामध्ये. त्यामुळे मग त्या मड थेरपीचा आपल्याकडे मुख्य प्रकार केले जातात. जर सुपीक माती असेल तर ती स्वतःचा सामू सुद्धा एका चांगल्या रेंजमध्ये मेंटेन करू शकते. मातीचा सामू म्हणजेच पीएच ती स्वतः एका चांगल्या रेंजमध्ये, जी की आपण म्हणतो 6.5 ते 7.5 पर्यंत आपला पीएच सुटेबल असतो आपल्या बॉडीसाठी सुद्धा. त्यामुळे आता आपण जे काही साबण वापरतोय किंवा कुठलेही रासायनिक गोष्टी वापरतोय आपल्या स्किन थेरपीसाठी, त्याचा सामू ही तसा मेंटेन केला जातो जेणेकरून तो आपल्या स्किनला चांगला असेल. पण एखादी जर सुपीक माती तुम्ही बघितली तर तिचा सामू नैसर्गिकरित्याच त्या रेंजमध्ये असतो जो आपल्या स्किनसाठी चांगला आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी लोक साबण नसताना माती अंगाला घासून त्याच्याने आंघोळही करायचं. त्याचंही कारण तेच आहे की ज्या मातीचा सामू त्या रेंजमध्ये आहे ती आपल्या शरीरा किंवा आपल्या त्वचेसाठी चांगली असते. आणि म्हणूनच कदाचित मला वाटतं आधीच्या काळात सुद्धा मड थेरपी किंवा मातीने अंग घासणे हे सगळे उपाय केले जायचे. खूप छान. डॉक्टर सायली, की ज्या महिला घरी आहेत किंवा कोणाला इंटरेस्ट आहे किंवा खूप जणांना बागकामाची आवड असते, तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल बरं? आपल्याकडे पहिले परसबाग म्हणून एक संकल्पना होती की प्रत्येकाच्या दारात किंवा घराच्या मागे कुठेतरी छोटंसं गार्डन केलं जायचं ज्याच्यामध्ये घरगुती भाज्या किंवा जे काही भाजीपाला, कुठे फळं झाडं लावली जायची. आता सध्या आपण खरं तर अपार्टमेंट किंवा फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो, त्यामुळे जागेचा प्रश्न हा सगळ्यांनाच आहे. पण बाजारात तुम्ही बघितलं तर आता सध्या बऱ्याचशा अशा खाजगी कंपन्या सुद्धा एक गार्डनिंग किट म्हणून आपल्याला अवेलेबल करून देतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुंड्या, त्याला लागणारी माती किंवा त्याला लागणारं बीज, कुठल्या प्रकारचं बीज तुम्ही त्या ह्याच्यात लावू शकता भाज्यांचं, ते सगळं मिळतं. जर कोणाला आर्थिकरित्या ते परवडत असेल तर त्यांनी डिरेक्टली तो किट वापरला तरीही मला वाटतं त्यांना छान असा गार्डनिंग एक्सपिरियन्स घेता येईल. तर अगदीच कोणाला नैसर्गिकरित्या त्यांच्या स्वतःच्या गॅलरीमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये काही लावायचं असेल तर त्यांनी जवळच्या कृषी सेवा केंद्रामधून काही बेसिक सामान तुम्हाला मिळू शकतं, जसं की गांडूळ खत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या भाज्यांची बियाणे आणि तुम्हाला जिथून मिळेल अशी माती. तर ह्या माती, गांडूळ खत हे सगळं आपण एकत्र करून त्याच्यामध्ये आणलेलं बीज रोवून त्याची आपण रोपं बनवू शकतो. आणि त्याची एक साधारण काळजी घेण्यासाठी तुम्ही एक काम करू शकता की आपल्या घरात, आपल्या किचन मध्ये जो काही कचरा गोळा होतोय तो आपण एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा कुठल्याही खराब झालेल्या डब्यामध्ये टेरेस वरती नेऊन किंवा कुठल्या तरी मोकळ्या ठिकाणी नेऊन एकत्र करू शकतो, जेणेकरून त्याच्यामध्ये कुचताना जो काही वास असेल तो तुम्हाला घरामध्ये त्रास देणार नाही. म्हणून तुम्ही त्याला एखाद्या आयसोलेटेड जागेमध्ये ठेवू शकता आणि त्याच्यात एक थोडी मातीचा लेअर, थोडा आपला किचन मधला कचरा, असं सगळं एकत्रित करून आपण त्याच्यामध्ये त्याला कुजवू शकतो. 40 ते 45 दिवसामध्ये तुमचा तो कचरा पूर्णपणे कुजला की तो तुमचं घरगुती खत तयार होईल आणि ते खत तुम्ही तुमच्या गार्डन मधल्या किंवा तुमच्या गॅलरी मधल्या कुंड्यांमध्येही वापरू शकता.
त्यानंतर जर एखादा रोग किंवा कीड लागू नये ह्याची काळजी घ्यायची असेल तर ज्यांच्याकडे कडुनिंबाचा पाला कुठे उपलब्ध असेल तर हो. त्याचा आपण रस काढून तो रस 1:10 ह्या रेशोमध्ये किंवा 1:10 ह्या रेशोमध्ये पाण्यामध्ये मिसळून तो रस आपण त्याच्यावरती एक 7-8 दिवसांनंतर स्प्रे करू शकतो, जेणेकरून अच्छा. कुठल्याही प्रकारची कीड किंवा रोग त्याच्यावरती येणार नाही. मग ते म्हणजे फुलझाडं फळझाडं सगळ्यांसाठी उपयोगी आहे. उपयोगी येईल. बरोबर. त्याच्यानंतर दशपर्णी ऑर्गॅनिक किंवा नैसर्गिकरित्या बनवले जाणारे स्प्रे आहेत, बरं. त्याच्याबद्दलची माहिती घेऊन आपण तसे स्प्रे तयार करून ते वापरू शकतो, जेणेकरून आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची गरज पडणार नाही. आणि जर आपण नीमचा स्प्रे किंवा अगदी कोणाला कडुनिंब मिळत नसेल तरीही कृषी सेवा केंद्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे नीम एक्स्ट्रॅक्ट उपलब्ध असतात अच्छा. प्रोडक्ट, तर आपण डिरेक्टली ती बॉटल विकत घेऊन त्याच्यावरती जे काही प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणात ते वापरूनही एक रोग न येण्यासाठीची घेण्याची काळजी ही करू शकतो. कारण रोग न येण्यासाठी काळजी घेतली तर साधारण तुम्हाला कधी रासायनिक हे कीटकनाशक वापरायची गरजच पडणार नाही आणि तुमचं घरच्या घरी ऑर्गॅनिक भाज्या फुलं सगळं काही तुम्हाला मिळत राहील. खूप छान. पण डॉक्टर सायली, तुम्ही एक मृदा अभ्यासक आहात. PhD साठी तुम्ही मृदाशास्त्र हा विषय निवडला होता, तर हा विषय निवडावा असं तुम्हाला का वाटलं बरं? ऍक्च्युली आपल्याकडे जेव्हा आपण कृषी या विषयात पदवीचं शिक्षण घेत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याकडे कृषी विद्या, वनस्पतीशास्त्र, कीटकशास्त्र, रोगशास्त्र, फळशास्त्र, दुग्धशास्त्र, विस्तार शिक्षण यासारखे अनेक विषय अभ्यासायला मिळतात. बरं. आणि त्यामध्येच एक मृदाशास्त्र व कृषी रसायनशास्त्र म्हणून एक विभाग आहे आणि ज्यामध्ये आपण सॉइल सायन्स हा सब्जेक्ट शिकतो. कदाचित शाळेत असल्यापासूनच रसायनशास्त्र किंवा प्रयोगशाळेत केले जाणारे प्रयोग ह्यांची एक ओढ असल्यामुळे की काय, पण पदवीमध्ये सुद्धा मला हाच विषय जरा छान वाटला. कारण तुम्हीच मगाशी म्हटलात त्याप्रमाणे आपण कुठे कुठे जातो तेव्हा मातीमध्ये किती अंतर दिसून येतं, त्याचा रंग, पोत, किंवा मी कोकणात वाढलेली आहे तर कोकणातली माती वेगळी होती, इकडे आल्यानंतर समजलं काळी मातीमध्ये वेगळे प्रकार आहेत आणि त्याच्या मागचं विज्ञान जेव्हा शिकायला मिळालं तेव्हा ते थोडीशी मजा वाटायला लागली. आणि म्हणूनच मग पदव्युत्तर पदवी आणि PhD म्हणजेच आचार्य पदवीमध्ये सुद्धा मी ह्याच विषयात पुढे आपण काय आहे ते शिकूया असं ठरलं. आय थिंक त्या इंटरेस्टमुळेच मी आज PhD कम्प्लीट करून अगदी त्याच विषयात नोकरी सुद्धा करते. वा वा, खूप छान. पण डॉक्टर सायली, सध्या आपण कृषी परीक्षण प्रयोगशाळेत गुणवत्ता व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहात, तर आपल्या कामात मग कोणकोणत्या जबाबदाऱ्या येतात बरं? खरं तर आमच्याकडे आम्ही जे प्रयोगशाळेत काम करतोय तिथे माती, पाणी, त्याच्यानंतर अन्न किंवा खतं ह्यांचे जे काही सॅम्पल आहेत त्याचा आपण प्रयोगशाळेमध्ये तपासणी करतो. तर एक गुणवत्ता व्यवस्थापक म्हणून माझी जबाबदारी असते की ISOचे जे नामांकन आपल्याला दिलेली आहेत प्रयोगशाळेसाठीचे ते राखले जात आहेत का, प्रयोगशाळेत त्याप्रमाणे सगळ्या व्यवस्था आहेत का, त्यानंतर प्रयोगशाळेत असणारे उपकरणं ही कॅलिब्रेटेड आणि व्हॅलिडेटेड म्हणजेच की त्या लागणाऱ्या नामांकनाप्रमाणे काम करत आहेत का, त्यानंतर माती आणि पाण्याची जेव्हा तपासणी होते त्यानंतर जो काही अहवाल तयार होतोय तो अचूक आहे का आणि तो कुठल्याही शेतकऱ्यांना किंवा कुठल्याही आपल्या जे काही क्लायंट आहेत त्यांना पोहोचायच्या आधी त्याच्यामध्ये काही टेक्निकल चुका किंवा तांत्रिक चुका तर नाहीत ना हे तपासणं. कारण तपासणी करणारे लोक वेगळे असू शकतात, कदाचित त्यांना त्याबद्दलची माहिती नसेल, पण ते तपासणी झाल्यानंतर जे काही आपल्याकडे रिपोर्ट आले त्याचं जे काही चेकिंग केलं जातं त्यासाठी आपल्याला टेक्निकल माणूस असणं आवश्यक आहे. त्यानंतर कर्मचारी जे आहेत आमच्याकडे लॅबमध्ये त्यांचं प्रशिक्षण घेणे, त्यांना लॅबमध्ये तपासणी कशी केली जाते किंवा त्याच्यामध्ये काय घटक असतात हे सगळ्याचं काळजी आम्ही घेते. आणि त्यानंतर ग्राहकांना योग्य वैज्ञानिक मार्गदर्शन पोहोचवणे यासारख्या गोष्टी सध्या मी म्हणजे करायचा प्रयत्न करते माझ्या या जॉबमध्ये. आणि ह्या सगळ्याचा एकच आमचा हेतू असतो की शेतकऱ्यांपर्यंत किंवा सगळ्यांपर्यंतच एक अचूक वैज्ञानिक माहिती पुरवली जावी आणि बाजारामध्ये माती परीक्षणाच्या नावाखाली कधी कधी जे काही चुकीचे रिपोर्ट पोहोचवले जातात, चुकीची माहिती किंवा परीक्षण न करताच जे काही माहिती दिली जाते ते कसं आपल्याला कमी करता येईल ह्या सगळ्याचा उद्देश राखणे या जॉब मधनं आम्ही करायचा प्रयत्न करतोय. डॉक्टर सायली, मातीची ही चाचणी तुम्ही कशी करतात आणि ही चाचणी साधारण प्रत्येक शेतकऱ्याने कधी करणं गरजेचं आहे बरं? जेव्हाही आपण मातीचं परीक्षण किंवा मातीची चाचणी करणार असू तर त्याच्यासाठी काही साधारण एक 4 ते 5 नियम असतात. त्यामध्ये सगळ्यात पहिले मातीची चाचणी करण्यासाठी आपण जे काही मातीचा नमुना घेतोय ज्याला सॉइल सॅम्पल म्हणतो आपण, तो जेव्हा घ्यायचा आहे तो साधारणपणे तुमच्या लागवडीच्या 1 महिना ते 15 दिवस आधी घेतला गेला पाहिजे.
त्याबरोबरच जर कुठल्याही सेंद्रिय खत जेव्हा आपण टाकतो ते आपण साधारणपणे पेरणीच्या 15 दिवस 1 महिना आधी देतो. तर त्याच्याही आधी तुमचाच नमुना घेतला गेला पाहिजे. एकदा तुमच्या मातीमध्ये खतं किंवा सेंद्रिय खतं टाकली त्यानंतर मातीचा नमुना घेतला तर तो एक आयडियल मातीचा नमुना होत नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय खत टाकलेलं आहे आणि जे चाचणी करताना त्याच्यातले घटक जर गणले गेले तर मातीची जी काही फर्टिलिटी होती किंवा न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये काय पोषक तत्व होते ह्यांची चुकीची आपल्याला रिपोर्ट मिळू शकतो. कारण आपल्याला ओरिजिनल आपल्या खुद्द मातीमध्ये कुठल्याही प्रकारची खतं किंवा कुठल्याही प्रकारचं न्यूट्रिएंट न दिलेला स्टेटस आपल्याला चेक करायचा आहे. त्यामुळे खरीप पिकाच्या लागवडीच्या 1 महिना आधी किंवा कुठल्याही सेंद्रिय खतांच्या टाकण्याच्या 15 दिवस आधी आपण मातीचा नमुना घेतला पाहिजे. साधारणतः 1 एकराला आपण 10 ते 15 नमुने गोळा करतो आणि ते एकत्रित करून एक अर्धा किलो माती व्हावी असा नमुना, एक आयडियल नमुना आपण मिक्स करून तो आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खरीपामध्ये पेरणी झालेलीच आहे किंवा पेरणी व्हायच्या आधीच कुठेतरी कधीतरी पाऊस येऊन गेला असेल तर तशा ओल्या जमिनीचा आपण नमुना पाठवत नाही, कारण त्या मातीमध्ये सुद्धा न्यूट्रिएंट्स जे आहेत किंवा पोषक तत्व ही पाण्यामध्ये विरघळून कदाचित निघून गेलेली असू शकतात किंवा त्या मातीची चाचणीचा जो काही अहवाल येईल तो आणि खऱ्या मातीची अवस्था ह्याच्यामध्ये बराचशी तफावत जाणवली जाऊ शकते. त्यानंतर मातीचा जेव्हा आपण नमुना घेतो तो आपण पूर्णपणे सुकवून त्याच्यामध्ये एक मिक्सिंग किंवा त्याला क्वार्टरिंग अशी एक मेथडचं नाव आहे, ज्याच्यामध्ये आपण मातीचा जो काही नमुना गोळा केलेला आहे तो कदाचित तुम्ही 2 किलो 3 किलो झाला असेल तर तो व्यवस्थित मिक्स करून त्याच्यातला अर्धा भाग काढून टाकून एक 500 ग्राम एवढी माती आपण फक्त चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवतो. आता चाचणीमध्ये आपण कोणत्या गोष्टी खरं तर बघतो तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे रासायनिक गुणधर्म, त्याच्यामध्ये सामू, क्षारता आणि त्याच्यामध्ये असणारी पोषक तत्व. त्यामध्ये मुख्य पोषक तत्व म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश, ज्यालाच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असं म्हणतो. ह्या महत्वाच्या गोष्टी आणि त्याबरोबरच सेंद्रिय कर्ब ह्यांचा सगळ्यात मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जातो. जर कोणते शेतकरी किंवा कुठलेही हे आहेत आपल्याकडे फार्मिंग कम्युनिटी, त्यांना जर मायक्रोन्यूट्रिएंट्स ज्याला सूक्ष्म पोषक तत्व असंही म्हटलं जातं त्यांचाही अहवाल पाहिजे असेल तर आपण तोही त्याच्यामध्ये त्यांना पुरवतो. कारण जर तुमच्याकडे सूक्ष्म तत्वांचीच कमतरता असेल तर फळांची किंवा फुलांची ही जी धारणा आहे आणि त्यांची जी काही क्वालिटी आहे ती कधी कधी कमी झालेली दिसते. त्यामुळे विविध अशा आपल्याकडे 12 घटक आहेत ज्यांचा आपण अभ्यास करतो. आता मला माहित नाही किती लोकांना ह्याबद्दल माहित आहे, पण सॉइल हेल्थ कार्ड म्हणून आपल्याकडे एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे, मातीचं आरोग्य पत्रिका असं म्हणतात त्याला, ती मिळते, ज्याच्यामध्ये दर 3 वर्षातून एकदा तरी मातीचा नमुना किंवा मातीचं परीक्षण व्हावं आणि त्याचा अहवाल तुमच्याकडे असावा अशी सरकारची एक धारणा आहे त्यामागे. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे असणारे कृषी सेवक हे तिथे येऊन तुमचा सॅम्पल घेऊन जातात आणि ते आपल्या जवळच्या गव्हर्नमेंट लॅबमध्ये किंवा जी काही शासकीय प्रयोगशाळा आहेत त्यांना पुरवला जातो आणि त्याप्रमाणे तुमच्या गट क्रमांकाचा तुम्हाला मातीचा नमुना आणि त्याचा अहवाल जो काही आलेला आहे तो मिळतो. आणि जर ह्या व्यतिरिक्त कोणाला स्वतःहून इंटरेस्ट असेल की बाबा जेव्हा गव्हर्नमेंट जर एवढा अभ्यास करत असेल तर आपण स्वतःहून आपल्या कुठल्याही जवळच्या खाजगी प्रयोगशाळेमध्ये किंवा अगदी सरकारी प्रयोगशाळेमध्ये सुद्धा मातीचा नमुना पाठवू शकतो. आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक फॉर्म दिला जातो की तुम्हाला नक्की कुठले घटक अभ्यासून पाहिजे. तर मी सांगेन की तुम्ही दुसऱ्या काही अहवालात नाही घेतलं तरी कमीत कमी मातीचा सामू म्हणजेच पीएच, त्याच्यानंतर क्षारता म्हणजेच ईसी ज्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असं लिहिलेलं असतं, त्यानंतर सेंद्रिय कर्ब म्हणजे सॉइल ऑर्गॅनिक कार्बन आणि नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, हे एवढे 6 घटक तरी कमीत कमी ह्या गोष्टींचा अहवाल करून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला लागणारा जो काही युरिया असेल किंवा तुम्ही जे काही नत्राचा स्रोत म्हणून कुठलेही वापरत असणारे खतं आहेत त्यांचं किती प्रमाण द्यायचं हे आपल्याला त्यात समजतं. बऱ्याचदा अहवालामध्ये तुमच्या जे काही आलेला रिझल्ट आहे त्याच्यावरून त्यांनी दिलेलं असतं की कुठली खतं किंवा किती प्रमाणात तुम्हाला खतं दिली पाहिजेत. तर तोही अहवालाचा एक भाग असतो की आलेल्या रिझल्टच्या बेसवरती तुम्हाला पुढे काय खतांची मात्रा वापरली पाहिजे ते दिलेलं असतं. तो जसं की आपण आपलं ब्लड टेस्ट करतो वर्षातून एकदा आणि बघतो की काय न्यूट्रिएंट कमी आहेत, अगदी तसंच तुम्ही वर्षातून एकदा जर मातीचा ब्लड टेस्ट केलं तसं म्हणेन मी सोप्या भाषेत तर तुम्हाला कळेल कुठलं न्यूट्रिएंट जास्त आहे
कुठलं कमी आहे आणि तेवढंच खत तुम्ही वापरायची गरज पडेल. बरोबर. आणि त्याच्याप्रमाणे मातीचं मग आपल्याला आरोग्यही तसं सांभाळता येईल. नाहीतर मग अंदाजावरती जर आपण जेव्हा खतं द्यायला जातो त्यावेळेसच सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स आहेत मातीचे ते तयार होतात. अच्छा. बरं डॉक्टर सायली, सध्या करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्र खुले आहेत आपल्या समोर, परंतु एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला तुमच्यासारखं मृदा क्षेत्रात जायचं असेल तर त्यांनी काय करावं आणि त्याच्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत, बरं काय सांगाल त्याबद्दल? जेव्हा शेतीसाठी आपण मातीचा अभ्यास करतो तो थोडा वेगळा आहे. जेव्हा एखादा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा माणूस मातीचा अभ्यास करतो किंवा सिव्हिल कन्स्ट्रक्शन मधला बांधकाम विभागातली लोक जेव्हा मातीचा अभ्यास करतात त्यांचा हेतू वेगळा असतो. किंवा एखादा जिओलॉजिस्ट किंवा आर्किओलॉजिस्ट आहेत हे जेव्हा मातीचा अभ्यास करतात त्यांचा हेतू वेगळा असतो. त्यामुळे मी म्हणेन पहिले तर ज्यांना ह्या मधला कुठला एखादा इंटरेस्टचा तुम्हाला विषय सापडला तर त्या पद्धतीने तुम्ही मातीचा अभ्यास करू शकता. आता माझ्या क्षेत्रात सांगायचं झालं तर शेतीच्या दृष्टीने मातीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही जेव्हा पदवी घेता कृषी क्षेत्रामध्ये त्यानंतर तुम्हाला MSc किंवा पदव्युत्तर पदवीमध्येही तुम्हाला मग सॉइल सायन्सचा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मृदाशास्त्रामध्ये MSc करू शकता आणि त्यामध्ये पुढे जाऊन PhD करता येईल. आता ह्यानंतर नक्की पुढे काय करायचं हा मेन प्रश्न आहे. तर खरं तर बघितलं ना तर खूप आहेत संधी तसं, कारण आपल्याला माहितीये आता सध्या खूप जास्त रासायनिक खतांच्या कंपनीज आहेत. तर त्याच्यामध्ये जेव्हा खत निर्मिती होते किंवा त्याचा काय इफेक्ट आहे जमिनीवरती ह्या सगळ्याचा अभ्यास करणारी लोक ही मोस्टली सॉइल सायन्सची असतात, कारण ते जाऊन मग ह्या खतांचा वापर केल्यानंतर मातीमधल्या पोषक द्रव्यांचं काय होतं याचा अभ्यास करतायत. त्यानंतर अनेक आपल्याकडे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट खाजगी प्रयोगशाळा आहेत, तिथे परीक्षण करणे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडची लोक लागतात तिथे जाऊ शकता. नंतर ICAR ज्यालाच आपण भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणून ओळखतो किंवा आपल्या जे काही ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज किंवा कृषी महाविद्यालय आहेत महाराष्ट्रामध्ये तर तिथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन चालू असतं. त्या संशोधनाच्या प्रोजेक्टमध्ये सॉइल सायन्स बॅकग्राऊंडची लोक काम करत असतात. त्यानंतर आपल्याला माहितीये बऱ्याचशा NGO किंवा गव्हर्नमेंटच्या सुद्धा ऑर्गनायझेशन आहेत जसं पाणी फाउंडेशन झालं, त्याच्यानंतर WOTR आहे. हे सगळेजण मृदा भूजल व्यवस्थापन ह्यावरती वेगवेगळे प्रयोग किंवा प्रकल्प करत असतात. तर त्यामध्ये त्यांची जी काही टेक्निकल फौज म्हणू शकतो आपण त्यामध्ये एक सॉइल सायंटिस्ट असतोच, कारण त्यानंतर सध्या चालू असणारं शेतीतलं फ्युचर म्हणजे ड्रोन किंवा प्रिसिजन ऍग्रिकल्चर खतांचा वापर करण्यासाठी ड्रोन ह्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा बऱ्यापैकी संशोधन चालू आहे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्कीच सॉइल सायन्स करायला काही हरकत नाही. त्याबरोबरच कार्बन क्रेडिट मार्केट म्हणून एक संकल्पना आहे की जो काही सेंद्रिय कर्ब आपण हवेतला कर्ब जेव्हा शोषून घेतो आणि तो कुठल्याही झाडा पानां किंवा मातीमध्ये तो मिसळला जातो तेव्हा कार्बन क्रेडिट तयार होतं आणि ते ग्लोबल मार्केटमध्ये विकता येतं. तर अशा ठिकाणी एक सल्लागार म्हणून काम करता येतं. त्यासाठीही तुम्हाला मातीचा अभ्यास किंवा त्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. आणि आता चालू असणारं सस्टेनेबल ऍग्रिकल्चर किंवा शाश्वत शेती ह्याच्याकडे वळणाऱ्या बऱ्याचशा खाजगी कंपन्या सुद्धा आहेत किंवा आपले सरकारचे खूप सारी धोरणं आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये जेव्हा ते टेक्निकल माणसं तयार करत असतात टीम तयार होत असते त्यामध्ये एक सॉइल सायंटिस्ट हा नक्कीच असतो. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही फ्युचर विद्यार्थिनींना किंवा मुलांनाही अगदी कोणालाही याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्याच्यामध्ये करण्यासारख्या स्वतःहून करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि मला वाटतं याच्यात म्हणजे या क्षेत्राला आता भरपूर डिमांड येणार आहे, कारण हवामान बदलांमुळे शेतीमध्ये बरेचसे वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसून येतात आणि त्या सगळ्याला टॅकल करण्यासाठी एक खूप छान अशी टीम बनवण्यासाठी अगदी गव्हर्नमेंटही प्रयत्न करत आहे. त्यामुळे ह्या विषयाला कधी अंत राहणार नाही एवढं मात्र खरं. खरंय. डॉक्टर सायली, आता जाता जाता तुम्ही जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल बरं? नक्कीच आज 5 डिसेंबर 2025 जागतिक मृदा दिन आणि खरं सांगायचं झालं तर मृदा शास्त्रज्ञांसाठी हा एक आमचा दिवाळीचा दिवस असा असतो. मी 1-2 छोट्या गोष्टीत सांगेन. खरं तर ह्या वर्षीच्या सॉइल डे ची किंवा वर्ल्ड सॉइल डे ची थीम आहे हेल्दी सॉइल्स फॉर हेल्दी सिटीज. म्हणजेच काय तर आरोग्यदायी शहरांसाठी आरोग्यदायी माती. आज आपण जे काही अन्न खातो, पाणी पितो किंवा शहरातील हवेची गुणवत्ता ह्या सगळ्यावरती माती सुद्धा कुठेतरी शांतपणे तिचं काम करत आहे. आपल्याला अनेकदा वाटतं की माती ही फक्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे का,
तर ते तसं नाहीये. आता शहरांमध्येही आपल्याकडे छोटे मोठे गार्डन आहेत, रस्त्याच्या कडेची झाडं आहेत. पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरवणं किंवा आपल्या इथली उष्णता कमी करणं ह्यासारख्या सगळ्या गोष्टी माती सुद्धा कुठेतरी करत असते. डिरेक्टली नाही, पण कदाचित इनडिरेक्टली त्या मातीचाही त्याच्यामध्ये काहीतरी रोल असतो. माती निरोगी असेल तर शहरात हरित क्षेत्र वाढतं, प्रदूषण कमी होतं आणि नागरिकांचंही जीवनमान एकंदरीत सुधारतं. म्हणूनच मातीचं संरक्षण ही काही केवळ वैज्ञानिकांची किंवा शेतकऱ्यांची जबाबदारी नाहीये, तर ती आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि तिचं महत्व हे फक्त शेतकऱ्यांपुरती न राहता शहरी विभागाकडेही वळावं, हा ह्या वर्षीचा एक मला असं वाटतं हेतूही आहे त्यामागे. तर साधारण मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठलाही कचरा मोकळ्या जागेत न टाकणे किंवा जितकी जमतील तितकी झाडे लावणे किंवा अशा कुठल्याही इनिशिएटिव्ह मध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो. सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढवणे, त्याच्यानंतर पाण्याची नासाडी न करणे, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आपण मातीचं आरोग्य सुधारू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे की आता हवामान बदलाचा जो काही परिणाम आहे तो फक्त शेती विभागापर्यंत न राहता शहरांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. कारण थोडासा जरी पाऊस झाला तरी आपल्याकडे लगेच पूर येणं किंवा शहरांमध्ये पाणी भरणं ह्यासारख्या गोष्टी होत आहेत. तर मग हे कुठे कसं आपल्याला कमी करता येईल किंवा वाढत्या शहरीकरणामुळे भूजल पातळी कमी होणं या सगळ्या गोष्टींचे परिणाम पुणे, मुंबई किंवा बँगलोर, दिल्ली ह्यासारख्या शहरांना बघावा लागतोय. हे सगळं कुठेतरी लक्षात ठेवून ह्या वर्षीची थीम मला असं वाटतं तयार झालेली आहे. तर मी जाता जाता एवढंच म्हणेन की मातीचं संरक्षण म्हणजेच भविष्याचे संरक्षण. त्यामुळे सगळ्यांनी कसं आपल्याला सुद्धा आपण जिथे आहोत तिथे राहून मातीचं कन्झर्वेशन करता येईल ह्याकडे थोडा अभ्यास करावा. खूप छान. डॉक्टर सायली, आज तुम्ही आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना मातीवर प्रदूषणाचे होणारे परिणाम किंवा माती प्रदूषण म्हणजे काय आणि त्याचं संवर्धन कसं करायला हवं हे सोप्या भाषेत तुम्ही आपल्या श्रोत्यांना समजावून सांगितलात. तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच मॅम.